नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू आवर यूट्यूब चॅनल. मी स्मृती तुमचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते गणपतीची तयारी एपिसोड 2मध्ये. तर मागच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं की आपण एक टेबल घेऊन आलेलो आहोत गणपतीसाठी, आणि आता द नेक्स्ट थिंग इज गणपतीच्या तयारीमधलं डेकोरेशन. तर तो सेटअप जो आम्ही ठरवला आहे त्याचं सामान मिळतं का ते चेक करण्यासाठी आपण निघालेलो आहोत ओल्ड पनवेलला. तर ओल्ड पनवेलला जाताना हे वडाळे तलाव आहे, पनवेल महानगरपालिकेने बांधलेलं. हे आपल्याला ऑन द वे आहे. सो इट इज रिअली सीनिक अँड याला पनवेलचं मरीन ड्राईव्ह असं सुद्धा म्हटलं जातं. तर इकडनं जाताना डेफिनेटली थोडीशी फ्रेश एअर आणि लेक असल्यामुळे थोडंसं सूदिंग वाटतं. तर आपण आज कुठे जातो आहे? ओल्ड पनवेलमध्ये असलेल्या आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह इथे असलेल्या बाजारपेठेत. तर हे जे मार्केट आहे तिकडे काही अवेलेबल आहे का डेकोरेशनसाठी, तर हेच चेक करण्यासाठी किंवा एक फेरफटका मारण्यासाठी आपण आज आलो आहे. मार्केट डेफिनेटली खूप जास्त भरलेलं आहे, पण ते एका वेगळ्या गोष्टीसाठी, म्हणजेच एका वेगळ्या सणासाठी, अँड दॅट इज रक्षाबंधन. तर ॲज यू कॅन सी देर आर लॉट ऑफ राखीज in different vibrant colors and it was very colorful. सो त्यामुळे सध्या तरी जितकं आम्ही बघितलं तिकडे काही मिळालं नाही जसं मला एक्सपेक्टेड होतं. त्याच्यामुळे आपण नेक्स्ट डेला आता कळंबोलीला जात आहोत पुन्हा, आणि तिकडे एक सेटअप आहे असं जिथे आपण गणपतीची मूर्ती पण बुक करू शकतो आणि तिथेच डेकोरेशनचे वेगवेगळे प्रकार उपलब्ध आहेत. तर आपण इथे आलो आहे गणपतीची जी तयारी आहे त्याचं डेकोरेशन चेक करण्यासाठी. आणि ऑफकोर्स गणपती बाप्पा आहेत तर त्यांच्याकडे नजर नाही पडणार असं कसं होईल. तर खूप क्यूट मूर्तीज पण होते. तर इथे फुलांचं डेकोरेशन बेसिकली मला हवं होतं. फ्लॉरल जे काही मला मिळेल ते मी चेक करत होते, आणि देयर वर लॉट ऑफ व्हरायटीज दॅट आय कुड सी ॲट दिस प्लेस. खूप जास्त नाही म्हणणार मी, पण बेसिकली जेवढं मला एक्सपेक्टेड होतं त्या गोष्टी मला डेफिनेटली इकडे दिसत होत्या. इथे फोम सुद्धा मिळत होता. त्यानंतर जे फ्लावर्स आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे रोजेस, देन नॉर्मल जे कलरफुल फुलं असतात त्याच्यामध्ये बऱ्यापैकी कलर्स अवेलेबल होते, राईट फ्रॉम पर्पल, लॅव्हेंडर, पिंक, ग्रीन, व्हाईट, पीच, येलो. सो ऑल ऑफ दीज कलर्स वेर अवेलेबल. आणि गोल्डन फ्लावर्स पण होते तिथे. सो फुलांची किंमत 8 रुपयांपासून सुरू होते आणि गोल्डन फ्लावर जे आहे ते 35 रुपये, आणि माळांची किंमत 60 रुपयांपासून सुरू होते. तर इफ यू वॉन्ट यू कॅन गो अँड एक्सप्लोर दिस इफ यू स्टे नियर बाय. अँड नाव लेट्स हेड टुवर्ड्स होम अँड ऑफकोर्स नवी मुंबई आणि ब्युटिफुल सीनरी. वाय नॉट? So enjoy this quick scenic ride with me. पण घरी जाताना आपण कधीच सरळ रस्त्याने घरी जातच नाही, काही ना काही खातच जातो. तर डेफिनेटली वाय नॉट? वेन लाईफ गेट्स यू डाऊन, टेक द बिटर विथ द बॅटर. सो गेस इन द कॉमेंट सेक्शन अंटिल यू रिव्हील वे वी आर. आणि असंच काहीतरी बडबड करत होतो आम्ही. तर हे स्वीट क्रेविंग झालं होतं सोहमला, अँड फॉर दॅट रिझन वी आर हिअर ॲट बेल्जियम वॉफल्स अँड वी हॅड टू ट्राय समथिंग डिफरंट. पण we ended up ordering something very original. तर I think it was Belgian chocolate something waffle. I don't remember की नक्की काय होतं, पण ते येईपर्यंत असंच आम्ही काहीतरी टाईमपास बोलत होतो जे की अजिबातच रेलेवंट नाही आहे, नॉट इवन वर्थ शेअरिंग. अँड मीनवाईल आय वॉज स्टेअरिंग ॲट द सीलिंग, जिकडे मी लाईट्स ऑब्झर्व करत होते की कशा पद्धतीने यांनी इंटिरियर केलं आहे. अँड देन येस, my waffle instincts are tingling, and that was Soham whose waffle instincts were tingling, and I just tasted it. मला ओके वाटली टेस्ट, कारण गोड नाही आवडत जास्त. आणि हा श्वान पण इकडे वॉफल्स खाऊन झोपला होता.
त्याच्यानंतर एक युस्टा म्हणून एक स्टोअर आहे अँड आय ट्राईड फ्यू क्लोथ्स देअर अँड पिक दिस पजामा अँड दिस टी शर्ट फ्रॉम देअर. पनवेल भव्य ग्राहक पेठ असं एक एक्झिबिशन सुरू होतं डीमार्टच्या जस्ट बाजूला लेफ्ट साईडला. अँड आय थॉट वाय नॉट. तिकडे असं लिहिलं होतं की 100 रुपीजला एक बुक मिळणार. तर त्याच्यामुळे आय वेंट देअर फॉर एक्सप्लोरिंग सम बुक्स. पण त्याने थोडंसं स्कॅम केलं होतं कारण की खूप कमी लॉट होता जो 100 रुपीजला एक बुक असा होता. बाकीचे सगळे बुक्स तर MRPवरच विकत होते. त्याच्यानंतर थोडंसंच एक्सप्लोअर केलं तिकडे वेगळं काही मिळतं आहे का. पण हां, हे छोट्या छोट्या मुलींचे फ्रॉक्स वगैरे मला दिसले जे की मला खूप क्यूट वाटले. बट अनफॉर्च्युनेटली आय कॅनॉट वेअर देम नाव. आणि हां, डीमार्ट मला दिसलं पण मी अजिबात गेले नाही तिकडे बिकॉज गर्दी. अँड आय डिड नॉट हॅव एनी इंटेन्शन टू. सो या दॅट्स अबाउट दिस व्लॉग. तर आपण काय काय खरेदी केलेलं आहे हे जर तुम्हाला बघायचं असेल तर अपकमिंग व्लॉग्स बघत राहा. आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर डू सबस्क्राईब बिकॉज यू आर गोइंग टू वॉच सम ऑसम कॉन्टेंट ऑन दिस चॅनल. तर अशाच आठवणी आपण पोस्ट करत राहतो आणि त्यानंतर बघायला खूप मजा येते. तर जस्ट इन केस तुम्हाला जर प्रश्न पडला असेल की आपण नक्की काय काय घेतलं गणपतीच्या डेकोरसाठी तर तुम्हाला त्यासाठी अपकमिंग व्हिडिओज बघावे लागतील. तर मेक शुअर यू सबस्क्राईब. अँड जर तुम्हाला पण असंच आठवणी बनवायला आणि त्या आठवणीनंतर पुन्हा पुन्हा बघायला आवडत असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मला नक्की कळवा. आणि थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस ब्युटिफुल व्लॉग अँड डू नॉट forget to keep smiling. Bye bye. Stay tuned for Ganpatichi Tayari episode 3.